काय मंदी काल आपण चपात्या ठेवण्यासाठी जी टोपली आणलेली होती तिला मी हळदी कुंकू लावून घेतलं. का तर तिला आपण लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये मानतो आणि आम्ही तिला हळदी कुंकू लावूनच सुरुवात करतो. कारण नवीन जर असं काही आणलं तर त्याचीसुद्धा आपण पूजा करतो. घरामध्ये झाडू आपण नवीन आणला तर त्यालासुद्धा हळदी कुंकू लावतात. तुम्हीसुद्धा हळदी कुंकू लावून वापरायला सुरुवात करतात का? 2 दिवसापासून DMartमध्ये जाण्याचा विचार चालू होता. त्यामुळे आज संध्याकाळी लवकर स्वयंपाक करून घेतला. कारण घरामधल्या बऱ्याच वस्तू संपलेल्या होत्या आणि त्या एकदाच आणून जर ठेवल्या तर त्या आपल्याला वर्षभर जातात. आज खूप थकल्यासारखे झाले होते त्यामुळे मी तिथं काही शूट घेतले नाही. चाबी नाही का? एक काम करा ना तुम्ही तुमचं. डोक्याला खाजी यायला लागली घामानं. डेटॉल हे तुम्हाला देते मी, काढून देते तुमचं सांगून. साखर आहे ते. कुचकी झाली ही पिशवी पण फाटलीच ते. कुचकी झाली लई दिवसाची आहे. एक तास हे बघा काम करायचं. नेल कटर आहे आणि हे माझ्या छोट्या बाळाला रवा आहे. गुड्डे मखाने मक्याचा चिवडा गुळ आलं लसूण बदमाश. टेम्पो बसायला रुमाल. हे माझ्या किचनसाठी 2 रुमाल. डव साबण. दुपारी पण असंच पिशवीत घुसलं होतं ते. अरे निघ त्यातून. पप्पा घेऊन जातील हे. डबल पोहे घेतले रे नादू आपण. पोहे डबल घेतले आपण. सुट्टे पण घेतले आणि पाकिट पण घेतलं. मैदा पहिले पण चिवड्याचे पोह्याचं पाकिट आपल्या तसंच आहे. त्याचा चिवडा करायचा आहे. उद्या डबा घेऊन येतो.
हे सकाळी गोळ्या करून टाकतो. एवढ्या दळून गेली. तुम्हाला तिथं नाही भेटले पाहिजे पापड. अरे केवढं मोठं आहे ते, एका एकाला किती वेळ लागतोय मला दिसलंच या नाही. सामानाच्या नाही माझा मसाला आणि ते राहील. डाळ आणली ना मी याला पापड करायला पोळ्यांचा. इज्जत पापड. तर आता उद्या जाईन मी दादासोबत परत एक पाकिट घेऊन येईन पापडचं आणि मसाला पण शोधून तिथं कमी मध्ये भेटत नाही. तिथूनच आणायचं आहे. तिला डबा बी घेऊन ये. बघितले आणि तेलाचे डबे तिथं काय भाव? स्वस्त. उद्या घेऊन येऊ आता तेलाचा डबा आणि पापड मसाला आणला ना. लय पसारा झाला माझा. हे बघा, हे तुमच्या बाथरूम मध्ये तुमच्या साधनं घेऊन जा आणि पोरायच्या तिकडं पोरायचे ठेवा. हे सामान उद्या भरीन मी, आता नाही भरायला. काय आणलं? काय म्हणली ती? तुपाचा डबा घेतला बाबा. नाही नाही, हे काय म्हणली? हे कुठं हे दोन्ही थांबा, म्हणली? ते तू ते नका नेऊ, ते कपड्याचं इकडेच पाहू द्या. हे बघा, हे पॅकाचंच ठेवा, अजून कोलगेट असणार आहे. आहेत की कुठं? हा, ते काढूच नका. हा, हे आमच्या तिकडे साधनं, हे आपल्या बाथरूम मध्ये इकडच्या. हे डोटाल थोडं थोडं भरून टाका. हे कुठं ठेवता तिथं ठेवा बेडरूम मध्ये. ते तुमची हे काळी मेहंदी. आणि हिला पहिले उचला आणि झोका द्या पहिले तिला. ते घुसली पिशवीत. चिमटे आहे होय जवळ. म्याऊ द्या, बाऊ दादाला म्हणा तर बाऊ झोका द्या. बाऊ. पण एक खरं सांगू का ताईंनो तुम्हाला, आपण जर किराणा दुकानातून किराणा आणला तर आपल्या बजेटमध्ये आणतो, पण डी मार्टमध्ये गेल्यावर आपला बजेट वाढतो. तसंच माझ्यासोबतसुद्धा झालेलं होतं, कारण घरून जाताना मी 2 बॅग घेऊन गेलेली होती. तिथं गेल्यानंतर आम्हाला 1 बॅग कमी पडली, त्यामुळे आम्ही परत तिथं 1 बॅग घेतली. अशा एकूण 3 बॅगा सामान झालं. तरी पण तेलाचा डबा व घरातल्या 2-3 वस्तू माझ्या घ्यायच्या राहून गेल्या. पहिले डी मार्टमध्ये जायचं म्हणलं तर खूप लांब होतं, पण आता जवळच झालेलं आहे आणि खूप छान सामानसुद्धा आहे तिथं. माझी ही पहिलीच वेळ आहे त्या डी मार्टमध्ये जाण्याची, कारण मला सागर घेऊन गेलेला होता आणि त्यांनी मला सर्व काही तिथलं दाखवलं आणि त्याला माहिती होतं की मम्मी काही ना काहीतरी घेणार म्हणून. त्यामुळे तो मला फक्त दाखवत होता आणि काही घ्यायचं जर म्हणलं तर म्हणायचं मम्मी कशाला घेती, हाय आपल्या इथं. पण माझा जीव काही राहत नव्हता. मला असं वाटायचं की जे मला दिसतंय ते मला हा का घेऊ देत नाही. पण त्याचं पण बरोबर होतं ताईंनो, आपल्याला ज्या वस्तू लागत नाही त्या पण आपण घेतो. असं जर आमच्या इथं कुठं काही नवीन झालं तर दरवेळेस त्याला एक सवय आहे, तो मला सांगतो आणि जेव्हा त्याला वेळ मिळेल त्यावेळेस तो मला घेऊन जातो बरं का ताईंनो. माझ्या इथं जे कप आहे ते डी मार्टमधून घेतलेले आहे. जवळजवळ त्या कपांना 7 वर्ष झालेली आहे, पण अजूनसुद्धा काही झालेलं नाही. तसेच मला डी मार्टमधून 2 कप घ्यायचे होते कॉफीचे, पण मी एकच घेतला. का तर आपल्या इथं जे 2 कप होते त्यातला 1 कप माझ्या हातून फुटलेला आहे. तसे दोघांना 2 वस्तू लागतात. आज पण मी डी मार्टमध्ये 1 कप घेतला, पण घरी आल्यानंतर झालं काय ताईंनो, लगेच आमचा सौरभ म्हणतो मम्मी एकच का आणला, 2 का नाही आणले. पण त्याला मी सांगितलं की बेटा मी 2 आणले असते, पण तुला तुझ्या आवडीचा घ्यायचा आहे, त्यामुळे आपण उद्या परत जाऊ आणि तुझ्या आवडीचा तुला घेऊ. तरी पण त्याचं चाललेलं आहे की जो नवीन कप आणलेला आहे तो मी वापरणार, जुना कप दादा वापरणार. मला त्यांची लहानपणीची आठवण झाली. पहिले डी मार्टमध्ये जर गेलो तर सर्व ताईंना माहिती असेल की मॅगीवरती एक बाऊल मिळायचा. त्या बाऊलसाठी फक्त आमचा सागर त्याला मॅगी घेऊन यायचा. का तर सौरभला मॅगी खूप आवडते आणि तो या बाऊलमध्ये खाणार. त्या पॅकेटवरती तो बाऊल फ्री मिळायचा. आता रात्रीचे 11 वाजलेले आहे. बरंच सामान भरून ठेवलं का तर मला दम निघत नाही.
सामान आणलं की लगेच मी भरून ठेवते, मी तसं कधीच ठेवत नाही. आणि हो, जे म्हणजे एक्स्ट्राचं सामान आहे ते वरच्या डब्यांमध्ये ठेवायचं आहे, त्यामुळे मी ते पॅकेट फोडलेच नाही, तसेच ठेवलेले आहे. आणि जेवढं मला लागत होतं तेवढं पहिलं सामान पण आहे, त्यामुळे आता ते उद्या सकाळी भरून घेणार आहे. कारण आता खूप वेळ झाला, दूध तापताय, अजून मला जेवायचं आहे, मिस्टरांना जेवायला दिलेलं आहे आणि आमच्या मेवला पण अजून दूध द्यायचं आहे. काय आणू? मिरच्या तळलेल्या आहे, त्यांना मिरच्या देते. मेवची पिल्लं माझ्या अवतीभोवती खेळत आहे. चपाती आणू का? 11:15 वाजले. जेव म्हणतो तरी जेवत नाही, भूक लागली इथं. हा? काम काय, नुसतं काम काम काम, कवर काम करत राहा. 11:15 वाजले. झाला आता थोडंच राहिलं. जेवून घ्या आता, बस झालं. हो.